आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। मुस्लिम समाजाचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, खासदार संजय जाधव यांची ग्वाही। परभणी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय जाधव यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल खासदार संजय जाधव यांचा नागरी सत्कार आज दिनांक 6 जून गुरुवार रोजी सेलू शहरातील साईनाट्यगृह येथे करण्यात आला। सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय भांबळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून साईबाबा बँकेचे अध्यक्ष तथा सेलू तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हेमंतराव अडळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक नाना काकडे, संजय भाऊ साडेगावकर, अतुल सरोदे, सुरेश ढगे, माजी नगराध्यक्ष पवन अडळकर, रामनाना खराबे, विनायक पावडे, निर्मला लिपणे, रणजित गजमल, मनीष भाऊ कदम, रघुनाथ बागल, शेख कौसरभाई गुत्तेदार, मिलिंद सावंत, परवेश सौदागर, गौस लालाभाई, मुश्ताक अहमद, मुन्ना भाई, समीर गुड्डू, नईम भाई बागवान, संभाजी पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती। सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त खासदार संजय जाधव यांनी सांगितले की परभणी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच परभणी लोकसभेतील सर्व मुस्लिम समाज बांधवांनी मतदान केले। मुस्लिम समाज बांधवांच्या उपकाराला मी आयुष्यभर विसरणार नाही, अशी ग्वाही दिली। सत्कार कार्यक्रमास सेलू शहरातील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले। जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 33,37,466 रुपयांचा अपहार। जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तत्कालीन अशासकीय प्रशासकीय मंडळाने अनेक बाबतीत केलेल्या 33,37,466 रुपयांचा अपहार केल्याबद्दल 14 सदस्यीय प्रशासकीय मंडळाविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत। जिंतूर बाजार समितीत 22 जानेवारी 2020 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीत अशासकीय प्रशासकीय मंडळ कार्यरत होते। मनोज मुंजाभाऊ थिटे यांच्या अध्यक्षतेखाली या मंडळात शंकर गुलाब जाधव, रुपेश कांतराव चिद्रवार, जगदीश मुंजाजी शेंद्रे, प्रकाश माधव शेळके, दिलीप रामभाऊ डोईफोडे, दिलीप वाघोजी घनसावत, प्रभाकर भीमराव चौहान, कैलास शंकर सांगडे, हनुमंत मासाराव भालेराव, मोहम्मद आबेद, मोहम्मद गफार, अभियंता बोराडे, सतीश काळे व लेखपाल मंगेश शिंदे यांच्यासह आदींचा समावेश होता। या मंडळाने त्या कालावधीत प्लॉट वाटप, अविक्रीय माल, रस्ते, लाईट, बाग बगीचा इत्यादीचा खर्चात, बांधकाम खर्च, गोदामातील भंगार विक्री, स्वच्छता व दुरुस्ती प्रवास खर्च व भोजन इत्यादी स्वतःच्या फायद्याकरिता बाजार समितीच्या निधीचा मुक्तपणे वापर केला, अपहारही केला। सदर रकमेतून स्वतःचे व कुटुंबाच्या नावे मिळकती खरेदी केल्या। संपूर्ण कालावधीत अत्यंत अंधाधूत पद्धतीने म्हणजे सर्व कायदे, नियम, अटी वगैरे खुंटीला टांगून खोटी कागदपत्रे, बनावट पावत्यांच्या आधारे या मंडळातील प्रत्येक सदस्यांनी बाजार समितीच्या निधीचा अपहार केला। कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गंगाधर वामनराव कदम बोर्डेकर यांनी 27 मे 2023 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला। त्याद्वारे मंडळाच्या सदस्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। जिल्हा उपनिबंधकांनी 3 जून रोजी एका आदेशान्वये विशेष लेखापरीक्षक वर्ग 2 बैस ठाकूर यांच्या त्या कालावधीत लेखापरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश बजावले। त्यावरून 5 जुलै 2023 रोजी जिल्हा उपनिबंधकांनी विशेष अहवाल सादर करण्यात आला। या अहवालातील गंभीर दोषाबाबत वस्तुस्थितीची पडताळणी करीत जिल्हा उपनिबंधकांनी 11 ऑगस्ट 2023 रोजी संदीप तायडे यांच्या नेतृत्वाखाली त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन केली। संबंधित समितीने लेखापरीक्षण अहवालातील मुद्द्यांच्या आधारे तत्कालीन अशासकीय प्रशासकीय मंडळ सचिव, सहसचिव व लोकपाल यांच्या लेखी खुलासे घेऊन बाजार समितीत प्रत्यक्ष भेट देऊन कागदपत्रांची पडताळणी केली। पालम शहरात शनी महाराज यांची जयंती उत्साहात साजरा। पालम येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आज दिनांक 6 जून गुरुवार रोजी शनी महाराज देवघर तथा सद्गुरू बाळकृष्ण गोशाळा पालम येथे शनी महाराज जयंती साजरी करण्यात आली। यावेळी शनी महाराज देवघर पालमचे मुख्य पुजारी देवीदास गुरु जोशी पालमकर यांच्या पौरोहित्यामध्ये शनी महाराजांची पूर्वकाळ निमित्त शनी महाराज जप, होम, हवन अनुष्ठान करण्यात आले। यावेळी होम हवन अनुष्ठानास आज यजमान सपत्नीक पूजेस बसले होते व संकल्पयुक्त हवन, अभिषेक, महापूजासह आरती
महानैवेद्य व महाप्रसाद करण्यात आला। यावेळी महिला वर्गाच्या वतीने पाळणे गाण्यात आले। या समवेत गौरव गुरुजी धानोरकर यांच्या वतीने शनी अष्टक म्हणण्यात आले। मानवत नगरपालिकेच्या वतीने पर्यावरण दिन साजरा। दिनांक 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। याचेच औचित्य साधून मानवत नगरपालिकेच्या कार्यालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपालिका मानवत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना मुख्याधिकारी सावरे यांनी सांगितले की पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास वाढते, तापमान वाढते, प्रदूषण वाढते, यासाठी वाढते शहरीकरण, औद्योगिकरण तसेच वृक्षतोड, अस्वच्छ परिसर इत्यादी गोष्टी कारणीभूत आहे। स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ पर्यावरण यासाठी वृक्षतोड थांबली पाहिजे व एक व्यक्ती एक झाड या सबलीकरणाची जोड पर्यावरणाला खूप आवश्यक आहे। चालू वर्ष 2024चा विचार केल्यास तापमानाचा पारा 48 अंश सेल्सिअसच्या वरती गेला आहे। या गोष्टीचा विचार केल्यास एक व्यक्तीने 2 झाडे लावणे ही आजच्या काळाची गरज आहे आणि नागरिकांनी सुद्धा पर्यावरण जतन संवर्धन करणे खूप गरजेचे आहे। नगरपालिका कार्यालयाच्या वतीने नेहमी स्वच्छता, प्रदूषणमुक्त शहर, स्वच्छ पाणी, वृक्ष लागवड इत्यादी बाबीकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिले जात आहे। नागरिकांनी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी सावरे यांच्या वतीने करण्यात आले। क्रीडा अधिकारी यांचा मनमानी कारभार थांबविण्याची मागणी। परभणीचे क्रीडा अधिकारी कविता नांदे पाटील यांनी प्रत्येक खेळाडूकडून 200 रुपये घेण्याचा सपाटा लावल्याने अनेक गोरगरीब खेळाडूंना प्रश्न पडल्यामुळे अडचणीचा सामना करावा लागत असल्याने या खेळाडूकडून पैसे घेण्यात येऊ नये। जो तिथे क्लासेस घेत असेल त्यांच्याकडून पैसे आकारले तर आमची व खेळाडूंची हरकत नाही, परंतु खेळाडूकडून पैसे घेण्यात येऊ नये अशी मागणी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे शिवसेना अल्पसंख्याक शिंदे गटाचे शहराध्यक्ष सलीम इनामदार यांनी निवेदनाद्वारे केली आहे। जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांची ग्वाही। परभणी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांचा भव्य सत्कार गंगाखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आयोजित करण्यात आला होता। भव्य सत्कार समारंभ प्रसंगी माजी आमदार सीताराम घनदाट मामा, माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, रिपाईचे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, मनोहर महाराज केंद्रे, धम्मानंद घोबाडे, अशफाकभाई, सखूभाई लटपटेसह आदींची उपस्थिती होती। भव्य सत्कार समारंभपूर्वी गंगाखेड शहरामधून भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली। बंडू बॉस आलारे या गीताने एकच जल्लोष कार्यकर्त्यांनी केला। यावेळी भव्य रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना खासदार संजय जाधव यांनी सांगितले की परभणी जिल्ह्यातील मतदार बांधवांचे आभार मानले। यावेळी सत्कार समारंभामध्ये अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या, परंतु मतदार बांधवांनी मी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जागा। आपणही होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार करत संघर्षाने व स्वाभिमानाने वागले पाहिजे। मी तर अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी नेहमी तत्पर असतो, त्यामुळे जिथे जिथे अन्याय होईल त्या ठिकाणी संजय जाधव उभा टाकल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांनी यावेळी दिली। वालूर येथे विजेच्या कडकडाटासह 1.5 तास पाऊस। सेलू तालुक्यातील वालूर येथे दिनांक 6 जून गुरुवार रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली। वालूर व परिसरात जोरदार पाऊस पडल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। तसेच वालूर गावात पाऊस झाल्याने गावात जागोजागी तळ्याचे स्वरूप पाहावयास मिळत आहे, कारण नवीन पाणी योजनेचे काम 5 महिन्यापासून सुरू आहे। सध्या पावसाचे दिवस असून वालूर येथील सिमेंट रस्त्याने विल्हेवाट लावल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। याची पूर्ण जबाबदारी गुत्तेदाराची आहे।